तू एक यंग चेहरा आहेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर असे फार कमी लोक आहेत की जे उच्च शिक्षित होते आणि तरुण वयात त्यांनी राजकारणात प्रवेश केला। आज परळ लालबाग या भागामध्ये तुझं नाव घराघरात पोहोचलंय। कसं वाटतं हे सगळं पाहताना आणि नेमका तुझा प्रवास सुरू होण्यामागे प्रेरणा कोणती होती? सगळे एवढे हुशार असताना तू असा बंड करणारा आंदोलन करणारा कसा काय? त्याच्यामुळे बाळासाहेबांचे जे विचार असतील, उद्धव साहेबांचे विचार असतील, ते पेपरच्या माध्यमातून आमच्यामध्ये यायचे। आणि तू वरुण सरदेसाईंच्या संपर्कात आल्यानंतर थोडंसं बंड आणि आंदोलन करायला लागलास। राजकारणामध्ये जर मला खरोखर कोणी आणलं असेल तर ते आताचे युवा सेनेचे आणि शिवसेनेचे सचिव आणि विधानसभेचे आमदार वरुण सरदेसाईजी। आता लालबाग परळमध्ये तुझं नाव घरोघरी पोहोचलंय, त्यासाठी नेमकं तू काय केलं? म्हणजे कशा पद्धतीने तू पोहोचतोयस? काय म्हणजे कॅन्टीनचे दर खूप जास्त होते, टॉयलेट्स किंवा वॉशरूम्स क्लीन नव्हते। या सगळ्या गोष्टी जेव्हा रीतसर प्रॉपरली पूर्ण झाले तेव्हा मला असं कळलं की आंदोलन जेव्हा एखादा व्यक्ती करतो एखाद्या गोष्टीसाठी त्याचं आउटपुट मिळतं। आतमध्ये जेव्हा रक्तामध्ये जेव्हा राजकारण असतं किंवा रक्तामध्ये जेव्हा समाजकारणाची तुमची भावना असते तर कोविड असू दे किंवा काही असू दे तुम्हाला घरी बसवलं जात नाही। की नाही बोललो होईल 100%। लालबाग परळ मी बोललो की हे आर्टिस्ट लोकांची जन्मभूमी आहे। इथे जर समजा जर तुम्ही चांगले गायक ठेवले तर ज्येष्ठ 100% येते। आम्ही किमान 2 महिने दररोज आम्ही जेवणाचं वाटप हे माझ्या स्वखर्चाने मी माझ्या विभागात केलं। घरोघरी जाऊन मी प्रत्येकाच्या घरी जाऊन जे 10वी आणि 12वी जे असतील त्यांच्या घरी जाऊन शेवटच्या 3 महिन्यामध्ये नेमका अभ्यास कसा करावा, त्याचं काय पॅटर्न असायला हवं, स्ट्रेस कसा नाही घ्यायचा, आई वडिलांशी बोलणं, हे घरोघरी केलं। सांगायला खरोखर आनंद होतो की गेल्या 5 वर्षापासून आम्ही मॉक सीईटीचं हे उपक्रम राबवतोय आणि किमान दरवर्षी 35,000 विद्यार्थी या मॉक सीईटीला बसतात। तर राजकारण आपण बोलतो पण जेव्हा राजकारण तुमच्या समाजकारणावरती जेव्हा आधारित असतं, बरोबर आहे, तेव्हा ते राजकारण राहत नाही। जेव्हा मी स्टुडंट होतो त्यावेळी मंडळांशी एवढा संबंध झाला नाही, बरोबर। पण आज जर तुम्ही बघाल तर लालबाग परळ मधले अनेक मंडळ हे आज मला नावादेखील ओळखतात आणि मला बोलवतात देखील, दादा तू राहा, सहकार्य नाही तर तू आमच्यासोबत राहा, तुझे आयडियाज आणि कसं काय आपण एकत्र मिळून करू शकतो। मुंबईमध्ये सर्वात मोठं इनिशिएटिव्ह जर कुठलं असेल तर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ग्रीन टेक्नॉलॉजीसाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात उभं करण्याची खूप गरज आहे। मुंबईतले जे रुग्णालय आहेत नक्कीच आदित्य साहेबांचं आणि उद्धव साहेबांचं त्याच्यामध्ये खूप जास्त मोठं काम त्यांनी केलेलं आहे की हे माझ्या कंटिन्युअस लर्निंग किंवा नॉलेज प्राप्त करण्याची जी माझ्यामध्ये जी भूक आहे त्याचं हे बाय प्रोडक्ट म्हणजे हे डिग्रीज। त्यानंतर बघितलं की परळ मधली विविध लोक तिथे जाऊन फोटो खेचायला लागली, फोटो काढायला लागले। कापडी पिशवी माझं एक खरोखर ध्येय आहे की लालबाग परळ मधल्या प्रत्येक माणसाने जेव्हा तो भाजीपाला विकत घ्यायला येईल किंवा कुठेही त्यांनी कापडी पिशवीचा वापर जास्तीत जास्त करावा आणि प्रत्येकाच्या हातात कापडी पिशवी असणं गरजेचं आहे। की भले मी नवीन असेन, भले मी 32 वर्षाचाच असेन, तरी माझी जी माझा जो राजकारणामधला प्रवास आहे तो प्रवास 2011 पासून कॉलेजच्या युनिट पासून सुरू झालेला। ही जी गोष्ट आहे ना ही शिवसेनेमध्येच होऊ शकते, बरोबर असं मला वाटतं। मला असं वाटतं की इलेक्ट्रिक व्हेकल्स हे भविष्य नाही।